मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और हमारे महायुति के नेतृत्व यानी कि हमारे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजीत पवार जी को धन्यवाद देना चाहती हूं कि उन्होंने मुझे ये मौका दिया है हमारे मुंबई और मुंबा देवी क्षेत्र का नेतृत्व करने। और मैं मानती हूं कि जिस अंदाज से महायुति की सरकार ने 2.5 साल में जो अपरंपार काम किया है महाराष्ट्र के लिए, उसी दृष्टि से और उसी दिशा में मैं काम करते रहूंगी हमारे मुंबा देवी के रहवासियों के लिए। कहीं ना कहीं मैम आप इंटरेस्टेड थे बीजेपी से फाइट करने के लिए, लेकिन आप एकनाथ शिंदे जी की शिवसेना से नेतृत्व कर रही है, क्या कहना चाहेंगे मैम इसके बारे में? महायुति के नेतृत्व ही तय करते हैं कि कौन से उम्मीदवार को कहां से मौका मिलना चाहिए। और मैं आपको स्पष्ट रूप से कह सकती हूं कि 20 साल मैं सार्वजनिक जीवन में राजनीति में रही हूं, 20 साल से सामाजिक क्षेत्र में काम करते आ रही हूं। और मैं मानती हूं कि दक्षिण मुंबई के कोई भी क्षेत्र हो, कोई भी वोटर हो या कोई भी मुद्दा है, मैं उनकी आवाज बनना चाहती हूं और उसी सिंसियरिटी और निष्ठा के साथ काम करना चाहती हूं। मैम नॉमिनेशन आप कब फिल करेंगे, क्या कहना चाहेंगे इसके? कल सुबह मुंबा देवी मंदिर जाने के बाद मैं मेरा नॉमिनेशन गिल्डर स्कूल से करूंगी। और मैं उम्मीद करती हूं कि न सिर्फ मुंबा देवी की महिला जिनको लाड़की बहन योजना से भी फायदा हुआ है, लेकिन बहुत सारे लाभार्थी जिनसे महायुति सरकार के योजनाएं के फायदा हुआ है, वो सभी उपस्थित रहेंगे। I'd like to thank our Honorable Prime Minister Narendra Modi ji and of course the leadership of the Mahayuti, Eknath Shinde ji, Devendra Fadnavis and of course Ajit Pawar, because I believe that this is an opportunity to serve my Mumbaikars, to serve my fellow citizens and to show that we are here as Pradhan Sevaks in every field. I have been a South Mumbaikar all my life, and I realize the kind of challenges that citizens have to face, whether it's cluster development, local hygiene, or open spaces. I am committed to the people of Mumbai, as I have been for the past 20 years, and I will continue to do the same under the leadership of Eknath Shinde ji. Ma'am, you are interested with BJP seats. What is your thought on it? It is always the Mahayuti leadership that decide which candidate should be fielded from where. And I think that an opportunity given is an opportunity that needs to be delivered for the people and the citizens. I don't want to just be an MLA. I want to be their voice. I want to take on their causes and deliver. I believe that it is only a collective consciousness of the administration, the legislation and the citizen that needs to be showcased in terms of good public service. I assure you, I have no PA, I answer all my calls, and I will always be accessible and accountable to my citizens and all my voters. Ma'am, when you are on nomination? Tomorrow morning I will go to Mumba Devi Temple. I totally believe that the power that one gets from Mumba Devi is delivered through the worship of all our deities, and I look forward to their blessings, and I will then go for filing my nomination to Gilder School. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण मुंबा देवीमधून लढणार आहे, काय आपली इच्छा आहे, काय सांगणार? आदरणीय एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारला धन्यवाद की ही संधी मला प्राप्त झाली. मला वाटते की आमचे मुंबईकरसाठी काम तर करायचं, परंतु 20 वर्षमध्ये सामाजिक क्षेत्र जे भूमिका माझी होती तेच मला पुढे घ्यायचं आहे. आणि आमचे मुंबा देवीचे जितकी रहवासी आहे त्यांचे जे काम आहे त्यांच्यासाठी उभं राहायचं आणि त्यांच्यासाठी हेच बघायचं की आम्ही काय छान करू शकतो. मला वाटते की 1.5 वर्षमध्ये महायुती सरकारने खूपच काम केलं. तुम्ही लाडली बहना योजनाला बघितलं तर 2.5 करोड असं महिला आहे ज्यांना 7,500 त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ऑलरेडी दिलं. आय थिंक दॅट वी नीड टू वर्क कलेक्टिव्हली आणि हेच आमचे लक्ष आहे, कारण आमचे मुख्यमंत्री इतकी सारे प्रावधान केलं आमचे मुंबईकरसाठी आणि मला वाटते की हे संधी मला प्राप्त झाली, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही वरलीमधून इच्छुक होत्या लढाईसाठी, बीजेपीच्या जागेवरती लढाईसाठी, पण तुम्ही एकमेकांना मुंबा देवीमधून लढताय, याच्यावरती काय विचार आहे आपले?
महायुतीचे नेतृत्व ठरवतात की कोणाला संधी कुठे द्यायचं. एक संधी दिल्या तर तुम्हाला काम करायचं आहे. प्रधानमंत्री नेहमी सांगतात की आम्ही प्रधान सेवकच्या रूपमध्ये काम करतात आणि मला वाटते की राजकारणमध्ये तुम्ही तुमचे नेतृत्व आणि तुमचे वोटर्स साठी तुम्ही त्यांचे व्हॉइस आहे तर स्काय इज द लिमिट आणि त्याप्रमाणे मी नक्कीच काम करणार माझे मुंबईकरसाठी.